सायबर पोलीस ठाणे पुणे या ठिकाणी 4 फेब्रुवारी 2024 मध्ये FIR क्रमांक 72/2024 अन्वये गुन्हा दाखल होता। या गुन्ह्यामध्ये पुण्यामध्ये एक नामांकित बिल्डर आहे, ते जेव्हा आउट ऑफ कंट्री जेव्हा होते तेव्हा त्यांच्याच ऑफिसमधले एक अकाउंटंट आहे, त्यांना एक व्हॉट्सअप मेसेज आला आणि त्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये त्यांना असं भासवलं गेलं की नामांकित बिल्डर हेच त्यांच्याशी बोलतात आहेत आणि त्या नामांकित बिल्डरनी त्यांना असं भासून त्यांनी असं सांगितलं की मी ह्या ठिकाणी आहे आणि मला आता पैशांची खूप गरज आहे आणि तुम्ही आता आपल्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे आहेत तसे मी ज्या अकाउंटला तुम्हाला सांगतो त्या अकाउंटला तुम्ही टप्प्याटप्प्याने पैसे टाका। तेव्हा जे अकाउंटंट होते त्यांना असं वाटलं की आपले जे मालक आहेत हेच आपल्याला अडचणीमध्ये आपल्याला मेसेज करत आहेत आणि अकाउंटंट असल्याने त्यांना तो अधिकार असल्याने त्यांनी 27 जानेवारी 2024 ते 4 फेब्रुवारी 2024 ह्या 5-6 दिवसाच्या मध्ये जवळजवळ 10 बँकांमध्ये त्यांनी वेगवेगळे विशिष्ट रकमेचे पैसे ट्रान्सफर केले आणि त्याची एकूण फसवणुकीची रक्कम होती 4,06,00,000 रुपये अशी रक्कम होती। याच्यामध्ये जेव्हा तपास सुरू केला, जेव्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये आमच्या इथे सायबर पोलीस ठाणे यांनी तपास सुरू केला, कारण की गुन्ह्याची गंभीरता खूप होती आणि फसवणूक झालेली रक्कम ही फार मोठ्या प्रमाणामध्ये होती। जेव्हा हे सुरू केलं तेव्हा आमची एक टीम ही गोपालगंज बिहार या ठिकाणी गेली, कारण की जेव्हा आम्ही मोबाईलचे किंवा तांत्रिक विश्लेषण तेव्हा केलं तेव्हा आम्हाला सिवान गोपालगंज या ठिकाणची आम्हाला माहिती मिळाली। टीम जेव्हा गोपालगंज बिहारला गेली तेव्हा टीमला असं कळलं की ह्याच्यामध्ये सोनिया उर्फ गुडिया नावाची एक महिला याच्यामध्ये सहभागी आहे या सगळ्या फसवणूक करण्यामध्ये आणि त्यामध्ये ज्या बँकांमध्ये जे पैसे गेलेले होते त्या बँकेचे जर ट्रान्झॅक्शनचा अभ्यास केला तर ते पैसे पुढच्या इतर बँकांमध्ये गेलेले होते, काही पैसे हिच्या पण अकाउंटमध्ये डिपॉझिट झालेले होते। परंतु जेव्हा जेव्हा टीम आमची गोपालगंजला गेली होती तेव्हा त्यांना कळलं की सदरची महिला ही फरीदाबादला गेलेली आहे, फरीदाबाद हरियाणा। तेव्हा टीम फरीदाबाद हरियाणाला पोहोचली, त्यांनी तिला तिथून ताब्यात घेतलं, अतिशय म्हणजे कायदेशीर प्रोसिजर करून त्यांनी तिला पुण्याला आणताना ही महिला ही कोटा रेल्वे स्टेशनमध्ये पोलिसांची नजर चुकून ही पळून गेली। त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये 16 फेब्रुवारीला ही पळून गेल्यानंतर आज पावेती ही मुलगी फरार होती। त्यामुळे सायबर पोलीस ठाण्यामध्ये संपूर्ण या गुन्ह्याचा तपास अतिशय सखोल चौकशी चालू होती। अनेक बँकांचे जवळजवळ याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 60 ते 70 बँकांचे जे ट्रान्झॅक्शन आम्ही चेक केलेले आहे, बँकांकडून माहिती घेतलेली आहे। ज्यावेळेस तिला सुरुवातीला जेव्हा पकडलेलं होतं तेव्हा तिचे 3 मोबाईल जप्त केलेले होते, त्या 3 मोबाईलमधले सुद्धा आम्ही अनेक माहिती घेऊन आम्हाला असं तांत्रिक विश्लेषण जेव्हा किंवा आमचा जो तपास होता तो आमचा दिल्लीपर्यंत येऊन थांबला। तेव्हा आमचे माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर आणि आमचे माननीय पोलीस उपायुक्त विवेक मासाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम, मी स्वतः, माझ्यासोबत PSI कदम साहेब आणि इतर आमचे टीम, आम्ही हे सगळेजण दिल्लीला पोहोचलो। ज्या ठिकाणी आम्हाला दिल्लीला ती महिला आहे जेव्हा असं होत होतं तेव्हा तिथलचे स्थानिक पोलीस स्टेशनची आम्ही मदत घेतली आणि त्या परिसरामध्ये आम्ही संपूर्ण वेशांतर करून रेकी केली। परंतु तिथे पण आम्हाला असं कळलं की 6 डिसेंबरपर्यंत ती मुलगी दिल्लीला होती, त्याच्यानंतर ती परत बाहेर आहे, त्यामुळे आम्हाला तिथं मार्ग सापडत नव्हता। परंतु गोपालगंज सिवान या ठिकाणी आम्ही काही गुप्त बातमीदारांना माहिती घेण्यासाठी आम्ही वेळोवेळी त्यांच्या संपर्कात होतो, तेव्हा अचानक आम्हाला, मी स्वतः दिल्लीला तपासायला असताना मला संपर्कात एक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही बिहारला या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ती मुलगी तुम्हाला सापडेल। म्हणून मग मी तातडीने आमची सगळी टीम ही दिल्लीवरून बाय रोड आम्ही बिहारला आलो गोपालगंजला। गोपालगंजला आल्यानंतर तिथं आम्ही संपूर्ण तिथच्या घराची रेकी केली आणि शेतामध्ये घर होतं, अतिशय वस्तीच्या एरियामधलं घर होतं आणि दिवसा जर आम्ही गेलो, कारण की ही जी सानिया उर्फ गुडिया मुस्कदीन सिद्दकी हिचं वय फक्त 23 वर्ष आहे, परंतु हा संपूर्ण गुन्ह्यामध्ये तिचा सहभाग असताना तिने तिच्या नावावर कुठलाही मोबाईल आजपर्यंत वापरला नाही, कोणतंही तिचे स्वतःची आयडेंटिटी ती कुठे डिस्क्लोज करत नाही, ती कुठल्याही सोशल मीडियावर पण नव्हती, त्यामुळे 8 महिन्यामध्ये तिचा तपास होत नव्हता। जेव्हा आम्हाला कळलं ती एका घरामध्ये असण्याची शक्यता आहे तेव्हा आम्ही रात्रभर तिच्या घराच्या बाजूला जे एक साधारण एक अर्धा 1 किलोमीटर लांब असे एक शेत होतं, त्या शेतामध्ये आम्ही रात्रभर थांबलो
आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा मग आम्ही तिच्या राहत्या घराच्या बाजूला सगळीकडून आम्ही ट्रॅप लावला. तिथं आम्ही स्थानिक पोलिसांची सुद्धा मदत घेतली आणि तो ट्रॅप लावल्यानंतर ती गच्चीवर चढताना तिने छतावरून उडी मारली, परंतु तिथे आमचे PSI कदम साहेब आणि आमची एक महिला पोलीस हवालदार सुदीप मॅडम होत्या. त्यांनी तिला डिटेन केलं आणि डिटेन केल्यानंतर मग आम्ही पुढची कारवाई केली. तिच्याकडून असलेले जप्त आता सध्या आम्ही काही सिम कार्ड जप्त केलेले आहेत, काही मोबाईल जप्त केलेले आहेत. तिची इंट्रोगेशन पण करतो आहे. त्याच्या पुढचे पण आम्ही आरोपींचा तपास करत आहोत आणि अशा पद्धतीने आमचा तपास चालू आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.